हरिपाठ अभंग 17वा भाग पहिला। हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा। तपाचे सामर्थ्य तपन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। मातृपितृ भात्रा सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले। ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिले माझ्या हाती। हरिपाठाची महती सांगताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जरी आपण मुखानं हरीचं नामस्मरण केलं आणि मनामधून जर व्यवस्थितरित्या त्या हरीलाच आपण जर पूजलं तर आपल्याला पूर्णपणे त्याचा फायदाच होत असतो। कारण काय तर याद्वारे आपण आपला देहच शुद्ध ठेवत असतो। ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जर आपण हरीचं नामस्मरण सारखं आपल्या मुखानं करत राहिलो तर आपला देह देखील शुद्ध आणि पवित्र होतो। हा शुद्ध देह मलिन न राहता चांगल्या प्रकारचा होतो। म्हणजेच काय तर आपल्यावर जर एखाद्या गोष्ट आपल्याकडून चुकणार असेल तर जेव्हा आपण परमेश्वराच्या ईश्वराच्या नामस्मरणात असतो तेव्हा आपण वारंवार हा विचार करत असतो की आपल्याकडून काही चूक होऊ नये आणि आपण मुळातच चांगल्या भावनेमध्ये असल्यामुळं आपल्या मनाची स्थिती ही चांगल्या गोष्टीमध्ये म्हणजे नामस्मरणासारख्या गोष्टीमध्ये निश्चिततामध्ये राहिल्यामुळे आपण वाईट गोष्टी करणार नाही। कारण प्रत्येकाचा देह कोणत्या ना कोणत्या गोष्टीने अपवित्र आहे असं आपण मानतो, परंतु संत म्हणतात की जोपर्यंत आपण हरिपाठ म्हणत राहू, हरीचं नामस्मरण करत राहू, आपल्या ईश्वराचं आपल्या पूज्याचं आपण नामस्मरण करत जाऊ, नामजाप करत जाऊ, तोपर्यंत आपला देह हा पवित्रच असतो। कारण जोपर्यंत माणूस आपला काम क्रोध नाहीसा करत नाही तोपर्यंत त्याला हे इतर गोष्टींचा त्याचा देह मलिनच झालेला असतो। इतरांचं वाईट चित्तून, इतरांचं वाईट करून, वाईट कर्मानं कोणत्याही गोष्टी करून, इतरांना धोका देऊन जर आपण वाटत असेल की आपला देह आपल्याला खूप पवित्र आहे, पण असं न होता तो पवित्र देह नसून तो अपवित्र असतो। म्हणजेच काय तर नामस्मरण हा एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे। कारण इतर सर्व गोष्टीमध्ये आपण काय असतं की आपण ज्या ज्या ईश्वराला प्राप्त करण्यासाठीच्या गोष्टी करतो, परंतु त्याच्यामध्ये त्याचं लाभ हे केवळ त्या करणाऱ्या व्यक्तीला, कर्त्याला प्राप्त होतो। परंतु नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की ही गोष्ट संपूर्ण कुटुंबाला लागू होते आणि त्याच्यामुळे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। म्हणजेच काय तपाचे सामर्थ्य तपन्नला अमनुप। म्हणजेच काय की तपोनुष्ठान जर आपण केलं तर त्याचा आपल्याला फायदा हे केवळ कर्त्याला मिळतं, परंतु नामस्मरणामुळे त्याचा फायदा पूर्ण कुटुंबाला, पूर्ण पिढीला मिळत असतो। म्हणजेच काय तर आपण जेव्हा नामधारक असतो तेव्हा त्या नामधारकाला, त्याच्या नातेवाईकांना वैकुंठाचं फळ प्राप्त होत असतं आणि हे वैकुंठाचं फळ प्राप्त होण्यासाठी संतांची अवस्था गाठावी लागते। मग ही अवस्था केवळ नामस्मरणानेच आपण गाठू शकतो। म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नामस्मरण करणं, हरिपाठ करणं हा प्रत्येक जीवाने जर संकल्प केला तर हे जग सुंदर आणि स्वच्छ बनेल। जय जय रामकृष्ण हरी।